नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण या व्हिडिओमध्ये अहमदनगर जिल्हा पोलीस भरतीचा जो पेपर झालेला आहे त्याचे विश्लेषण पाहूयात। तर फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण मराठीचे जे ग्रामर आहे ते क्वेश्चन पाहणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन पहा, जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा। हा जो प्रकार आहे तो समानाधिकरण बहुव्रीही समास आहे। 4 नंबरचा ऑप्शन बरोबर होईल। 2 नंबरचा प्रश्न, संधी विग्रह करा। कविच्छा, कवी अधिक इच्छा, हा 2 नंबरचा होईल। बी नंबरचा ऑप्शन बरोबर होईल। रू वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा। हे मूर्धन्य आहे, वर्णाचे उच्चार मूर्धन्य। 3 नंबरचा ऑप्शन बरोबर होईल। अर्धा दंत असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजन कोणती? तर द हे व्यंजन असं आहे, अर्धा दंत असणारे पण ते कधी अर्धी होऊ न शकणारं व्यंजन आहे हे द। 5 नंबरचा क्वेश्चन, संधी करा। षट अधिक अंग, ह्याचं उत्तर आहे षडंग। वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? तर हे अवयवी साधित विशेषण आहे। वरची, आमच्या क्रिकेटपटूची वाहवा झाली अधोरेखित शब्द प्रकार वाक्यात कोणते कार्य करतो? वाहवा हा जो शब्द आहे तो नाम आहे, नाम। समास शब्दाचे लिंग ओळखा। बाई माणूस, एका स्त्रीला म्हटलेलं आहे बाई माणूस म्हणजे काय येईल? स्त्रीलिंगी येईल हे। इकारांत नपुंसक लिंगी नामाचे अनेक वचन डॅश होते, ते तसेच राहते, तेच राहते, बदलत नाही। 10 नंबरचा प्रश्न, गुणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नसते? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा। काय, हे काय एक सामान्य नाम आहे। 11 नंबरचा प्रश्न, विभक्ती प्रतिरूपक अवययाची विभक्ती ओळखा। आत, तर ही सप्तमी आहे। पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। वडिलांनी मुलाला शाळेत घातला, हे आहे भावे संकर, कर्म भावे संकर प्रयोग। 2 नंबरचा ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्यातील समास ओळखा। सेवाले गुंतले परिपंकज हे शोभते, हे उपपद तत्पुरुष समास आहे। उपपद तत्पुरुष समास। शब्दांचा प्रकार ओळखा। नदी, नदी हा जो आहे तो तत्सम शब्द आहे, तत्सम। आणि महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? हा फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे महिना हा शब्द। नेक्स्ट क्वेश्चन, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। ढोलके वाजवणे, सी किंवा डी पैकी एक उत्तर असणार आहे। याचं कन्फर्म माहिती नाही, ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। ढोलके वाजवणे म्हणजे गाजावाजा करणे असं असू शकतं याचं उत्तर। कन्फर्म ते उत्तर आपल्याला माहिती नाही आहे। वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। कानामागे टाकणे म्हणजे काय करणे? एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे। समानार्थी शब्द ओळखा। खून, तर ह्याचा समानार्थी शब्द आहे छिन्न। याचे दोन्ही असतात, ते खून न असं न असेल तर, न बाणाचा असेल तर, आणि हे न नळाचा असेल तर खून म्हणजे असं खून असेल तर एखाद्याची हत्या करणं असा होतो। आणि हे न असेल तर एखादं चिन्ह किंवा आपण एखादी वस्तू ठेवली असते त्याला खून असं म्हणतो, तिथे ठेवलेली वस्तू, तिथंच असा प्रकार आहे तो। खून म्हणजे चिन्ह। मग डी नंबरचा ऑप्शन बरोबर होईल। अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा। इडलिंबू, याचं काय उत्तर आपल्याला माहिती नाही आहे। ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा। तर हा पोलीस हा शब्द बरोबर आहे, पोलीस। सूर्य डोंगराआड गेला, अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? तर हे आधारपूर्वक आहे, कार्य करतो। कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती, वाक्याचा प्रकार कोणता आहे? हे केवळ प्रयोगी वाक्य, केवळ वाक्य आहे, फक्त केवळ वाक्य आहे, याच्यामध्ये काही मिश्र किंवा काही नाही आहे, साधं वाक्य आहे ते। मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा। तर हा द्वंद्व समास आहे। तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर हा जो आहे कर्मसंकर आहे, कर्तृ कर्म संकर प्रयोग आहे। सी नंबरचा ऑप्शन। लास्ट क्वेश्चन बघा, विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा। चतुर्थी अपादान ही चुकीची जोडी आहे।
तर आपण बघा मराठीचे क्वेश्चन्स या ठिकाणी पाहिले आहेत, मराठी ग्रामरचे. नेक्स्ट व्हिडिओ आपण जी के पाहूयात. या ठिकाणी जी केचे पण आहेत क्वेश्चन, ते पण